श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी केतकीज किचन अँड लाईफस्टाईल या व्लॉगिंग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. शुभ सकाळ सगळ्यांना. खरं तर तुम्ही हा व्हिडिओ दुपारी किंवा संध्याकाळी पाहत असाल, परंतु मी हे सकाळी घेतलेलं शूट आहे आणि पावसामुळे खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे. छान झाडं दिसत आहेत, सगळीकडे हिरवंगार दिसत आहे. आणि मी आत्ता तुम्हाला दाखवलं हे गोकर्णाचं फूल आहे आणि ही समोर दाखवते आहे ही सीताफळाची बाग आहे. त्यामुळे खूप छान असं वाटतं. हे ब्रह्मकमळ जे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे असलेली पितळ्यांची भांडी. मी त्याची कशी काळजी घेते, किती वेळा धुते, कसं धुते आणि कशाने धुते हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर मी हे सगळं जे काही आहे हे आठवड्याला धुते, कारण जर धुतलं नाही तर त्याच्यावर डाग पडतात किंवा ती काळी होतात. त्यामुळे मी कधी हे चिंचेच्या पाण्याने, तर कधी पितांबरी, तर कधी चमकदमक नावाची एक पावडर बाजारामध्ये मिळते, तर त्याने हे धुते. धुतल्यानंतर स्वच्छ कॉटनच्या कपड्याने मी पुसून घेते आणि हे कापड मी मिसळवणाच्या डब्यामध्ये घालते, जेणेकरून घाईच्या वेळी आपल्याकडनं काही मसाले सांडतात, त्याने सगळा राडा होतो आणि ते खूप घाण दिसतं किंवा ते चिकटून बसतं. त्यामुळे मी हे सुंदर असं कापड ठेवते आणि हेच धुवून पुन्हा आपल्याला वापरता येतं. आणि तुम्ही टिश्यू पण ठेवू शकता, पण कापड पुन्हा वापरता येतं, त्यामुळे ते ठेवलेलं जास्त सोयीस्कर पडतं. आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे माझी पुढील भांडी. त्याआधी आपण मिसळवणाचा डबा भरून घेऊया. आमच्याकडे मसाल्याच्या डब्याला मिसळवणाचा डबा म्हणतात. लहानपणापासून मी तेच ऐकत आली. छान असं रेल्वेच्या डब्यासारखे मी हे लावून घेतलेत आणि आता आपण मसाला भरून घेऊया. तर अशा प्रकारे मी हळद, तिखट, मोहरी, जिरं जे लागणारे मसाले आहेत ते भरून घेतलेत. माझ्या मिसळवणाच्या डब्यात मी हे मसाले भरते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोडा मसाला किंवा तुमचे अख्खे मसाले असं सुद्धा ठेवू शकता. मी ह्याच्यामध्ये मीठ ठेवत नाही, ते ओलंसुद्धा होतं, त्यामुळे मी ते ठेवत नाही. आणि मी या डब्यामध्ये हिंग आणि उडीद डाळ हे थोडंच ठेवते, कारण हिंगाचा वास निघून जातो. आणि उडीद डाळ मी ही स्वच्छ धुवून वाळवून मग ठेवते, जेणेकरून ती पटकन फोडणीला घालता येते. तर अशा प्रकारे आपला मिसळवणाचा डबा तयार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये लाल मिरची वगैरे सुद्धा ठेवू शकता. आपल्या सोयीने आपण ठेवायचं. तर आता मी तुम्हाला दाखवते. हा डबा आपला सुंदर असा तयार झाला आहे. आठवड्याभराचं टेन्शन संपलं. तर आता हा डबा रेडी झालेला आहे. आता पुढची भांडी. हा आहे खलबत्ता. आणि माझ्याकडे चहा साखरेचे डबेसुद्धा पितळीचेच आहेत आणि मला पितळीच्या भांड्यांची खूप आवड आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझा इटुकला पेटुकला वेलचीचा डबा. ह्याच्यामध्ये कायम मी वेलची भरून ठेवते. लागेल तशी पावडर मी या खलबत्त्यामध्ये करून घेते. तर अशी ही सगळी आहेत माझी पितळ्याची भांडी, जी आता तुम्हाला पुढे एक एक करून दिसतील. आमच्या इकडच्या स्वारींनी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला एक एक भांडं गिफ्ट केलेलं आहे. आणि अजून पातेल्या, ताटं आहेत, ती तुम्हाला कधी ना कधी रेसिपीच्या व्हिडिओजमध्ये दिसतीलच. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आता माझ्या चॅनलवर तुम्हाला डेली व्लॉगचे पण व्हिडिओ बघायला मिळतील, त्यातलाच हा एक आहे. आणि हा आहे तांब्याचा तांब्या. आणि हे झाकण खूप घट्ट आहे, इझिली काढता येत नाही. यामध्ये रात्री पाणी भरून ठेवलं की सकाळी पिता येतं. आणि ह्या छोट्या वाट्या आहेत, फुलपात्र आहेत, ग्लास आहेत, पाणी प्यायचे तांबे आहेत आणि अशा प्रकारे ही सुंदर भांडी आहेत. मला सोन्यापेक्षा ह्या पितळ्यांच्या भांड्यांची आवड जास्त आहे आणि त्यामुळे माझी इच्छा आहे की माझं पूर्ण किचन जे आहे, स्वयंपाकघर, ते छान पितळ्याच्या भांड्यांचं असावं. चला तर मग, धन्यवाद.